नदीच्या काठावर उभं राहून काढलेला हा सेल्फी या 5 मित्रांचा शेवटचा फोटो ठरलाय। 5 मित्र नदीच्या काठावर गेले, तिथं उभं राहून सेल्फी आणि फोटो घेतले, पण तिथेच काही वेळानं 5ही जणांचा बुडून मृत्यू झालाय। ही हादरवून टाकणारी घटना घडली आहे चंद्रपूरमध्ये। या 5 मित्रांसोबत नेमकं काय घडलंय सगळं सविस्तर समजून घेऊ। चंद्रपूरच्या घुग्गुस मध्ये राहणारे हे 5 मित्र सोमवारी दुपारी घराबाहेर पडले आणि ते आता कधीच घरी परतणार नाहीयेत। या 5ही मित्रांचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। घडलं असं की हे 5ही जण सोमवारी दुपारी वर्धा नदी घाट परिसरात गेले। नंतर दिवस सरत आला, रात्रीचा अंधार झाला, पण मुलं घरी परतले नाहीत। त्यानंतर कुटुंबियांनी त्यांच्या दुसऱ्या मित्रांकडे चौकशी केली, तेव्हा मित्रांनाही त्यांच्याबद्दल माहिती नव्हती। तेव्हा नातेवाईक आणि मित्रांनी त्यांचा शोध सुरू केला। यावेळी नदीकाठी त्यांचे कपडे, चप्पल आणि मोबाईल फोन आढळून आले आणि सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरली। 5ही जणांचा मृत्यू झाल्याचं काही वेळानंतर स्पष्ट झालं। पोलिसांना माहिती दिली गेली आणि रेस्क्यू ऑपरेशनसाठी चंद्रपूरहून विशेष बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं। कित्येक तास ही शोध मोहीम सुरू होती। नमस्कार, मैं संजय तिवारी। कल हमारे घुग्गुस में इंदिरा नगर प्रभाग नंबर 7 में कल 5 बच्चे 1 बजे घर से निकले खेलने के लिए और जब 6 बजे तक वो घर पे नहीं आए तो उनके घर वाले परेशान होके इंक्वायरी चालू किए। बच्चे फ़ोन नहीं उठा रहे थे। फिर 8 साढ़े 8 बजे मेरे को फ़ोन आया तो उनके घर गया और घर जाने के बाद में ऐसा पता चला, फिर पुलिस स्टेशन जाके पूरी टीम को लेके मैं नदी के स्पॉट पे मातर देवी और चांदूर का जो घाट था वहाँ पे पहुँचा। तुरंत मैंने हमारे लोकप्रिय विधायक किशोर भाऊ जोरगरवार को और हंसराज भैया से संपर्क करके, तुरंत कलेक्टर से संपर्क करके, मेसराम साहब एसडीओ से संपर्क करके, और तहसीलदार का फ़ोन आया उसी समय पवार साहब स्वयं घटनास्थल पर आए और पूरा मुआवजा लिया रेस्क्यू टीम के साथ में। लेकिन हम रात में रेस्क्यू नहीं कर सकते थे, इसलिए रेस्क्यू सुबह 5:30 बजे घुग्गुस पुलिस स्टेशन में आई और 6 बजे से हमने रेस्क्यू चालू किया। मंगळवारी संध्याकाळपर्यंत या 5 जणांचे मृतदेह शोधण्याचं काम सुरू होतं। अखेर मंगळवारी रात्री सर्वांचे मृतदेह सापडले। मृतांमध्ये इंदिरा नगर मध्ये राहणारा 18 वर्षांचा तन्मय नवनाथ पठाडे, 17 वर्षांचा रोहित बाबाराव बोर्डे, 17 वर्षांचा सनी असंपेल्लीवार आणि 20 वर्षांचा नकुल भास्कर केळजारकर आणि त्याचबरोबर 19 वर्षांचा सम्यक देवराव सोनटक्के या 5 जणांचा समावेश आहे। 5ही मित्रांनी नदीच्या काठावर उभं राहून घेतलेला हा सेल्फी आता शेवटचा फोटो ठरलाय। या हृदयद्रावक घटनेमुळे मृतांचे कुटुंबीय अक्षरशः हादरलेत। संपूर्ण घुग्गुस परिसरात या घटनेमुळे शोककळा पसरली आहे। घटनास्थळी मोठ्या संख्येनं नागरिकांनी गर्दी केली होती आणि त्याच वेळेला नातेवाईकांच्या रडण्याच्या आवाजानं हा परिसर अक्षरशः हादरला होता। चंद्रपूरहून रवी येनोरकरसह लोकमत।